शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे। उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरती अभिवादन देखील करणार आहेत, तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन देखील केलं जाईल। अभिवादनासाठी शिवसैनिक देखील स्मृतीस्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। दरवर्षीप्रमाणे अनेक मोठे नेते आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12वा स्मृतिदिन आहे आणि त्यासाठी शिवतीर्थ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे ज्यांचं स्मृतीस्थळ बांधलंय तिथे मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे। कारण का राज्यभरातून हजारो शिवसैनिक त्यांना अभिवादन करण्यासाठी याच ठिकाणी येतात आणि त्यांना वंदन करतात। हे संपूर्ण परिसर जर आपण पाहिलं तर मग फुलांनी सजवला गेला आहे आणि जे सर्व महत्त्वाचे नेते आहेत, शिवसैनिक आहेत, हे सगळेजण इथे येतात आणि बाळासाहेबांना अभिवादन करतात। आजचा दिवस हा शिवसैनिकांसाठी खरं तर दुःखाचा दिवस मानला जातो, कारण का आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि आजचा दिवस हा शिवसैनिक कधीही विसरू शकत नाही। आपण शिवसैनिक आहेत त्यांच्यासोबत संवाद साधूया की ते नेमके कुठून आले आहेत। काय सांगाल दादा, कुठून आला आहात नेमकं तुम्ही? मी मुंबई तारजवळ मुंबई सेंटर। तुम्ही कुठून आला? ठाण्यावरून आला आहात। बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे, काय आठवणी सांगाल बाळासाहेबांच्या? पहिल्यापासूनच आम्ही येणं इथे येत होतो, बाळासाहेबांच्या ह्याचे पहिल्यापासूनच इथे येतो असं आहे। निवडणुका आहेत, निवडणुकीच्या अनुषंगाने काय सांगाल? दोन ठाकरे उभे राहिले आहेत किंवा एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा देखील हा सामना आहे। कोणाला मुख्यमंत्रीपदी पाहायला आवडेल तुम्हाला? मुख्यमंत्रीपदी म्हणायला गेलो तर कोविडच्या काळात उद्धव साहेबांनी जे काम केले ते केलं। हे आता जे निघाले पण शेवटी शिवसेना उद्धव साहेबांचीच आहे आणि बाळासाहेबांच्या कडे वाढवता उद्धव साहेबच आहे। अजूनही काही शिवसैनिक आहेत, आपण त्यामध्ये संवाद साधूया। काय सांगशील, काय नाव आहे तुझं? माझं नाव रिया आहे। कितवीत आहे? 4th मध्ये। आज बाळासाहेबांच्या इथे आलीस पाय पडायला, काय सांगशील नेमकी काय तुला प्रेरणा मिळाली इथे येऊन? कसं वाटलं इथे येऊन? मला भरपूर छान वाटले इकडे येऊन। आपण पाहतोय की अनेक जण सकाळपासून इथे अभिवादन करण्यासाठी आलेत आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी हे सगळेजण नतमस्तक होऊन बाळासाहेबांना अभिवादन देखील करत आहेत। चाफ्याचं फूल जे बाळासाहेबांसाठी अत्यंत प्रिय होतं, ते चाफ्याचं फूल देखील इथे ठेवण्यात आलं आहे आणि त्यामुळे निश्चितच आजचा दिवस हा शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा आणि भावूक मानला जातो। स्वतः ठाकरे कुटुंब देखील इथे येऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करतात आणि अनेक जे शिवसैनिक नेते आहेत ते देखील इथे येऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी येऊन अभिवादन करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।